डाएट पण टेस्टी असू शकतं. हो, मग हा चना चाट एकदा नक्की ट्राय करा. स्ट्रीट स्टाईल चना चाट घरीच कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. हाय, हॅलो, नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपण याकरता इथे चणे घेतलेले आहेत, काळे चणे, जे मी दुपारी भिजत टाकले होते आणि रात्री बांधून ठेवले होते, त्यामुळे याला छान मोड आलेले आहेत. मोड आणणं ऑप्शनल आहे. जर नसेल आणायचे तर तुम्ही रात्री भिजत घातलेत आणि सकाळी केलेत, किंवा सकाळी भिजत घातले आणि संध्याकाळी याचा चाट बनवला तरी देखील चालेल. अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चावमाऊच्या खाऊसाठी चना चाट एकदम सोपा आणि मस्त पर्याय आहे. तर आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. याला मी कुकरला साधारण 4 शिट्ट्या करून घेतल्यात आणि हे मस्त मोकळे मोकळे असे छान मऊ मऊ शिजवून घेतले. जास्त पाणी न टाकता आपण हे शिजवलेले आहे. आणि हे जे थोडंसं पाणी आहे हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि यातच आपण बनवणार आहोत आपला मसाला. तर आपण यामध्ये टाकलेली आहे 1 चमचा मिरची पावडर, 1.5 चमचा धने पावडर, थोडासा हिंग आणि थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद आपण यामध्ये टाकलेली आहे. जिरं पावडर टाकलेली आहे आपण यामध्ये आणि चवीपुरता अगदी थोडासा गरम मसाला. हा अगदी ऑप्शनल आहे पण मस्त चव येते. त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे काळं मीठ आणि थोडासा चाट मसाला. हे सगळं आपण एकत्र करून घेणार आहोत आणि आपला इथे मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे. तर याला एकत्र करून बाजूला ठेवूया आणि एका कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. तर तेल जास्त वापरायचं नाहीये, अगदी थोडंसं तेल आपण यामध्ये घेऊयात. 1 मोठा चमचा तेल आपण घेतलेला आहे. तेल गरम होत आलं की आपण यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता. छान कोळा स्वच्छ धुवून कढीपत्ता. आता इथे मी पूर्ण पानं टाकलेली आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक बारीक चिरून टाकलेत तरी देखील चालेल, म्हणजे मग ती बाजूला काढली जात नाही, खाल्ले जातात. आणि जो मसाला आपण बनवून ठेवलेला होता तो यामध्ये टाकणार आहोत आणि याला व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आता हा सगळा छान परतणं होतो आहे, तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता आपण हे जे चणे इथे शिजवून घेतलेले होते ते यामध्ये घालणार आहोत. बरं, पाणी आपण यामध्ये जास्त टाकलेलं नव्हतं. थोडंसं पाणी आपण मसाल्यासाठी वापरलं आणि थोडंसं जे होतं मी ते बाजूला काढून ठेवलंय. ते तुम्ही वरणासाठी वगैरे वापरू शकतात किंवा भाजीमध्ये देखील टाकलं तरी चालेल. आणि आपलं आता हे असं पाणी इथे तुम्ही बघू शकता आटत आलेलं आहे. धना पावडरमुळे याला छान मस्त बाइंडिंग मिळते सगळ्या मसाल्यांना. आणि यामध्ये आपण टाकलेला एक सिक्रेट मसाला, तो म्हणजे गरम मसाला. अगदी थोडासा टाकायचा आहे पण चव भन्नाट येते. आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आपण यामध्ये. आणि आपला हा आता चणे तयार होत आलेले, पाणी आटलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. गॅस बंद केला आहे मी आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी प्रत्येक दाण्याला मसाला छान कोट झालेला आहे. तर हे गार होतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी इथे करून घेतलेली आहे. कांदा, काकडी, टोमॅटो, कैरीचे दिवस आहेत, मस्त बारीक कैरी चिरून घेतलेली आहे. आणि आपले इथे चणे तोपर्यंत गार झालेले आहेत. आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आपण आज 2 पद्धतीने इथे चाट बनवणार आहोत. एक अगदी साधा, तुम्ही इथे बघू शकता, मला मी दाखवते. चणे आपले गार झालेले आहेत आणि इथे मसाला किती छान सगळा कोट झालेला आहे. इथे लिंबू पिळून घेऊया, छान याला असा चटपटीत फ्लेवर यावा याकरता. आणि याला छान एकत्र करून घेणार आहोत. हे एकत्र झालं की आपला पहिला जो प्रकार आहे तो इथे तयार झालेला आहे. हा प्रकार आपण बऱ्याचदा गार्डनमध्ये गेलो किंवा बाहेर स्ट्रीटवर जो मिळतो तो प्रकार, अगदी चटपटीत असा सिंपल चना चाट हा आपला इथे तयार आहे. खायला अप्रतिम लागतो.
तोंडाला पाणी जर सुटलं असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि इथे आपला हा पहिला प्रकार तयार आहे. तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही थोडासा वरून चाट मसाला अजून टाकू शकतात, पण हे सगळे मसाले जे आपण आता वापरले ते इतके योग्य प्रमाणात टाकलेत की त्याने दुसरं वरून तुम्हाला टाकण्याची गरज नाही. थोडीशी कोथिंबीर टाकली, मस्त हे खाण्यासाठी तयार आहे. आता हा दुसरा जो प्रकार आपण करणार आहोत, त्याकरता आपण हे जे सगळं चिरून ठेवलेलं आहे ते थोडं थोडं घालून घेऊयात. आता इथे आपण काकडी घेतलेली आहे. काकडीचं मी साल काढलेलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साल काढून वापरू शकतात. आता यामध्ये कांदा घालणार आहोत. बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये घेणार आहोत आणि कैरी यामध्ये टाकलेली आहे. थोडासा टोमॅटो आपण यामध्ये घालूयात. त्यानंतर थोडेसे डाळिंबाचे दाणे. डाळिंबाचे दाणे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसतील, नाही टाकले तरी देखील चालेल. आता याला सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि आपला हा असा दुसरा चना चाटचा आपला हा प्रकार तयार आहे. जसं मी सुरुवातीला बोलली की डाएट ही टेस्टी असू शकतं, तर नक्कीच असू शकतं. या पद्धतीने एकदा तरीही आपण हे करून खाऊन बघितलं तर डाएट करणाऱ्यांसाठी हा मस्त पर्याय आहे. आणि मुळात म्हणजे छान असा हा चटपटीत पोटभरीचा सकाळचा असू दे किंवा संध्याकाळचा नाश्ता आपला इथे तयार आहे. आणि तुम्ही देखील याच पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही देखील हा चना चाट ट्राय केलेला असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला कुठल्या प्रकारचे चाट आवडतात जास्त हेही नक्की सांगा. कुठून व्हिडिओ बघत आहात ते देखील कळवा. याच पद्धतीने नवनवीन रेसिपींसाठी चॅनल बघत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.